शोणाच्या नजरेतून कर्णाची कथा आपण अनुभवली. आता पुन्हा एकदा आपण वळतो आहोत त्या महान योद्ध्याकडे, कर्णाकडे. वेलकम बॅक टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, कर्णाचा प्रवास आपण अनेक दृष्टिकोनातून पाहिला, पण अजूनही त्याच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे टप्पे बाकी आहेत. आता पुढे आपण कर्णाची कथा पुन्हा 3 भागांमध्ये समजून घेणार आहोत. बरं, एखाद्या माणसाच्या आयुष्यात अशी वेळ येते का जिथे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला चक्क स्वतःचीच ओळख पुसून टाकावी लागते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. समजा एखाद्याकडे जगातील सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आहे, पण केवळ जन्माच्या दाखल्यावर एक विशिष्ट कुळ लिहिलंय म्हणून त्याला शिक्षणाचा अधिकार नाकारला जातो. हो, आणि अशा वेळी तो माणूस काय करेल, हाच तर खरा प्रश्न आहे. अगदी बरोबर. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारेल की मार्ग काढण्यासाठी असत्याचा आधार घेईल? कर्णाने हे दोन्हीही केले. आजच्या या सखोल चर्चेत आपण कर्णाच्या आयुष्यातील याच अत्यंत घुसमट करणाऱ्या पर्वाचा वेध घेणार आहोत. आपली जन्मजात कवच कुंडले दान केल्यानंतर स्वतःचे अस्तित्व आणि गमावलेले सामर्थ्य पुन्हा मिळवण्यासाठी कर्णाला कोणती किंमत मोजावी लागते हे आपण पाहणार आहोत. हो, म्हणजे हे स्रोत केवळ एका योद्ध्याची पौराणिक कथा पुढे नेत नाहीत. जेव्हा तत्कालीन समाजव्यवस्थेचे नियम एका माणसाला त्याच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवतात, तेव्हा तो माणूस मानसिक पातळीवर कसा कोलमडतो आणि पुन्हा उभा राहण्यासाठी कोणत्या टोकाच्या तडजोडी करतो, याचे हे एक अत्यंत भेदक मानसशास्त्रीय चित्रण आहे. नक्कीच. या प्रवासात घेतलेला एक चुकीचा निर्णय माणसाला विनाशाच्या चक्रव्यूहात कसा अडवतो आणि त्यातून निर्माण होणारे शाप महाभारताचे चित्र कसे बदलतात, हे आजच्या विश्लेषणातून समोर येते. खरंय. आणि ह्या पर्वाची सुरुवात एका विलक्षण अस्वस्थतेतून होते. कर्णाने आपली अभेद्य कवच कुंडले दान केली आहेत हे कळल्यावर दुर्योधनाची अवस्था एखाद्या पिंजऱ्यातल्या जखमी वाघासारखी झालीये. तो कर्णाभोवती फेऱ्या मारत त्याची ती अवस्था अगदी मोजक्या पण भेदक शब्दांत मांडतो. तो म्हणतो, कवच कुंडलांशिवाय कर्ण म्हणजे फण्याशिवाय भुजंग, आयाळीशिवाय सिंह. बापरे, म्हणजे दुर्योधनाची ती अगतिकता या शब्दांतून स्पष्ट दिसते. हो ना. दुर्योधनाला सतावणारी सर्वात मोठी भीती म्हणजे आता या शारीरिकदृष्ट्या असुरक्षित अवस्थेत कर्ण अर्जुनासमोर कसा उभा राहणार. आणि याच भीतीतून तो कर्णाला द्रोणाचार्यांकडे जाऊन ब्रह्मास्त्र मिळवण्याचा आग्रह करू लागतो. पण तसं पाहिलं तर कर्णासाठी ही कल्पनाच मुळात अत्यंत क्लेशदायक आहे. कारण रंगभूमीवर याच द्रोणाचार्यांनी लाखो लोकांसमोर त्याच्या कुळावरून त्याचा घोर अपमान केलेला असतो. हो, तो प्रसंग तर खूपच भयानक होता. अगदी. ज्या गुरूंनी समाजासमोर त्याला अक्षरशः लाथाडले, त्यांच्याकडे याचक म्हणून जाणे म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाची हत्या करण्यासारखे होते. इंद्राला दारात याचक म्हणून उभे करणारा मी आता द्रोणाचार्यांच्या दारात भिक्षुक म्हणून उभा राहू, हा त्याचा सवाल अगदी स्वाभाविक आहे. पण इथे दुर्योधनाचे त्याच्यावरील ऋण आणि मैत्रीची बांधिलकी इतकी प्रबळ असते की कर्ण स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून द्रोणाचार्यांच्या कुटीत जातो. आणि तिथे गेल्यावर काय होतं? द्रोणाचार्य जे बोलतात ते ऐकून खरोखरच अंगाची लाही लाही होते. कर्ण अतिशय नम्रपणे ब्रह्मास्त्र शिकण्याची विनंती करत असतो, पण द्रोणाचार्य त्याला पुन्हा एकदा अत्यंत बोचऱ्या शब्दांत अपमानित करतात. ते थेट म्हणतात, तू सूतपुत्र आहेस, तुझ्या हाती ब्रह्मास्त्र म्हणजे वानराच्या हाती वडवाग्नी. हो, हे शब्द खूपच टोकदार आहेत. मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. हे वडवाग्नी नक्की काय प्रकरण आहे? केवळ अग्नी असा शब्द न वापरता त्यांनी हा विशिष्ट शब्द का वापरला? हो, हा अत्यंत सूक्ष्म पण महत्वाचा संदर्भ आहे. वडवाग्नी म्हणजे केवळ साधा अग्नी नाही. पुराणांनुसार वडवाग्नी हा समुद्राच्या तळाशी असणारा एक अत्यंत प्रबळ आणि विध्वंसक अग्नी आहे, जो संपूर्ण समुद्राचे पाणी आटवून टाकण्याची म्हणजे प्रलय आणण्याची क्षमता ठेवतो. अच्छा, म्हणजे प्रलयंकारी शक्ती. हो, द्रोणाचार्य कर्णाला सांगत आहेत की ब्रह्मास्त्र ही अशीच प्रलयंकारी शक्ती आहे आणि ती एका वानराच्या म्हणजे चंचल किंवा अपात्र माणसाच्या हाती देणे म्हणजे जगाचा विनाश ओढवून घेणे आहे. जगाच्या दृष्टीने कर्ण हा कितीही महान योद्धा असला तरी द्रोणाचार्यांच्या दृष्टीने तो केवळ दुर्योधनाच्या जीवावर उडणारा एक हीन सूतपुत्रच आहे. हे ऐकताना असं वाटतं की हे केवळ एका विद्यार्थ्याचं अपयश नाही. चला, हे थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा तुम्ही एखाद्या अतिशय महत्त्वाच्या मुलाखतीसाठी गेलात. तुमच्याकडे सर्व कौशल्य आहेत, पण केवळ तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरून किंवा बॅकग्राऊंडवरून तुम्हाला अपमानित करून हाकलून दिले जाते. तीच अगतिकता कर्णाला इथे जाणवते.
द्रोणाचार्य इथे केवळ एका विद्यार्थ्याला नाकारत नाहीत, तर ते त्या राजघराण्यांच्या मक्तेदारीचं रक्षण करत आहेत. त्यांच्या मते राजघराण्याबाहेरच्या कुणालाही हे ज्ञान मिळण्याचा अधिकारच नाही. नेमके हेच तत्कालीन समाजव्यवस्थेचे वास्तव होते. द्रोणाचार्य हे त्या प्रस्थापित व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांचा नकार हा वैयक्तिक नसून त्या संपूर्ण सामाजिक रचनेचा नकार होता, जिथे कुळ हाच पात्रतेचा एकमेव निकष होता. प्रस्थापित समाजव्यवस्थेला आव्हान देणारा कोणताही घटक त्यांना मान्य नव्हता. त्यामुळेच कर्णाचा संताप हा केवळ एका गुरुवर नसून त्या संपूर्ण व्यवस्थेवर असतो. अगदी. आणि याच संतापातून त्याच्या मनात एक मोठी क्रांती जन्म घेते. कर्ण द्रोणाचार्यांना ठणकावून सांगतो की तुमच्याशिवाय, आणि तेही एक सूतपुत्र म्हणूनच, मी हे ब्रह्मास्त्र मिळवून दाखवेन. तो थेट भगवान परशुरामांकडे, जे द्रोणाचार्यांचेही गुरु आहेत, त्यांच्याकडे जाण्याचा धाडसी निर्णय घेतो. तो आपला राजवाडा सोडतो, अंगावरची राजवस्त्रे काढून गंगेला अर्पण करतो आणि एका संन्याशाची भगवी वस्त्रे परिधान करतो. तो एक खूप मोठा त्याग होता. हो ना? अनवाणी पायांनी तो महेंद्र पर्वताकडे निघतो. एका राजाकडून पुन्हा शून्यापासून सुरू झालेला हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. पण या प्रवासात एका राजपुत्राची ओळख पुसून टाकणं हे केवळ वरवरचे बदल नव्हते. महेंद्र पर्वतावर चढत असताना त्याची भेट अकृतवर्ण नावाच्या एका आश्रम शिष्याशी होते. या भेटीत कर्णाला एक असा नियम समजतो जो त्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा बनतो. कोणता नियम? भगवान परशुराम हे केवळ आणि केवळ ब्राह्मण कुमारांनाच विद्या देतात. क्षत्रियांशी त्यांचे असलेले ऐतिहासिक वैर आणि सूतपुत्रांना असलेली बंदी यामुळे कर्णासाठी आश्रमाचे दरवाजे कायमचे बंद झालेले असतात. अरेच्छा, मग अशा वेळी कर्णाने काय केलं? मागे फिरावं तर मित्राला दिलेलं वचन मोडेल, आणि पुढे जावं तर साक्षात परशुरामांसारख्या महाक्रोधित गुरूंसमोर खोटं बोलावं लागेल. ज्यांनी पृथ्वी नक्षत्रीय केली होती त्यांच्यासमोर असत्य बोलणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. तरीही तो आश्रमात जातो आणि स्वतःला भृगु कुळातील भार्गव असल्याचं सांगतो. एका अर्थी तो स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतो. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. इथेच कर्णाच्या मानसिकतेचा एक अत्यंत खोल स्तर आपल्याला पाहायला मिळतो. कर्णासारखा माणूस जो दानासाठी आणि सत्यासाठी ओळखला जातो, तो खोटे का बोलतो? हे खोटे बोलणे केवळ एका क्षणापुरते मर्यादित नव्हते. परशुरामांच्या आश्रमात त्याला सलग 1 वर्ष ती खोटी ओळख जगायची होती. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर हा एक प्रकारचा भयंकर इम्पोस्टर सिंड्रोम होता. इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणजे सतत उघडकीस येण्याची भीती, बरोबर? अगदी. तो मुळात एक योद्धा आहे, त्याला क्षत्रियांसारखे युद्ध करण्याचं आकर्षण आहे. पण ब्राह्मणाचा वेश घेतल्यामुळे त्याला आपल्या अंगभूत लढाऊ प्रवृत्तीला दररोज प्रत्येक क्षणी दाबावे लागत होते. कारण जेव्हा जगण्याचे आणि सिद्ध करण्याचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा माणूस तत्वज्ञानापेक्षा व्यवहाराची निवड करतो. हे खोटे बोलणे त्याच्या स्वार्थासाठी नव्हते, तर अस्तित्वाच्या लढाईसाठी आणि मित्राला दिलेल्या वचनासाठी होते. म्हणजेच स्वतःच्या मूळ स्वभावाशी दररोज प्रतारणा करत जगणं हे किती भयानक असू शकतं याचा विचारही करवत नाही. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला आठवण करून द्यायची की मी एक ब्राह्मण आहे, योद्धा नाही. त्याच्या डोक्यावर सतत ही टांगती तलवार असेल की जर कधी नजरचुकीने आपल्यातील क्षत्रिय जागा झाला तर काय होईल. द्रोणाचार्यांचा आश्रम सोडण्यापूर्वी अश्वत्थाम्याने कर्णाला एक गोष्ट सांगितली होती, ती मला इथे आठवते. जीवन हे काही केवळ काळ्या पांढऱ्या पट्ट्यांनी चितारलेलं वस्त्र नाही, त्यात राखट रंगांच्या गडद छटाई असतात. हा विचार कर्णाला खोटं बोलण्याचं धाडस देतो. हो, त्या व्यवस्थेलाच त्याला खोटं बोलायला भाग पाडले होते. तो 1 वर्ष अत्यंत कडक नियमांचं पालन करतो, परशुरामांची सेवा करतो आणि त्यांचा सर्वात लाडका शिष्य बनतो. त्याला ब्रह्मास्त्राचे अनेक मंत्र अवगत होतात. तो यशाच्या अगदी शिखरावर पोचलेला असतो. पण जेव्हा तुम्ही असत्याच्या पायावर यशाचा महाल उभा करता, तेव्हा निसर्ग तुमची परीक्षा घ्यायला एक वेगळीच वेळ निवडतो. आणि ही परीक्षा एखाद्या शत्रूच्या रूपात आली नाही, ती आली एका गायीच्या रूपात. गायीच्या रूपात? म्हणजे ब्रह्मास्त्र शिकत असताना हा कोणता नवीन प्रसंग ओढवतो त्याच्यावर? तो तर आश्रमात शांतपणे विद्या ग्रहण करत होता ना. तो वरवर शांत होता, पण आतून तो सतत स्वतःच्या खऱ्या ओळखीशी झगडत होता. एका योद्ध्याला किती काळ शांत ठेवता येणार? आश्रमातील या कोंडवाड्यासारख्या जीवनाचा तणाव दूर करण्यासाठी तो एकदा महेंद्र पर्वताच्या अरण्यात मृगयेसाठी म्हणजे शिकारीसाठी जातो. दुपार टळून गेलेली असते. तो जंगलात फिरत असताना अचानक एका जाळीमागे त्याला काहीतरी हालचाल जाणवते. सर्र, खस खस असा आवाज येतो.
त्याला वाटते की जाळीमागे एखादे रानटी श्वापद लपले आहे. आणि मग तो क्षणाचाही विलंब न लावता आवाजाच्या दिशेने आपला अमोघ शब्दवेधी बाण सोडतो. बाण बरोबर लक्ष्याचा वेध घेतो, पण त्या क्षणी श्वापदाच्या डरकाळीऐवजी एका गायीचा मरणप्राय हंबरडा संपूर्ण जंगलात घुमतो. ओ नो, म्हणजे त्याने न पाहता बाण सोडला आणि तो एका गायीला लागला. त्या काळात एखाद्या ब्राह्मणाच्या गायीची हत्या होणे म्हणजे तर महापाप मानले जात होते. तेच घडते. तो बाण एका गरीब ब्राह्मणाच्या शुभदा नावाच्या लाडक्या गायीच्या मस्तकात कवटी फोडून थेट आत घुसलेला असतो. ती गाय रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असते. तो वृद्ध ब्राह्मण तिथे येतो आणि आपल्या पोटच्या पोरासारख्या वाढवलेल्या गायीला तडफडून मरताना पाहून त्याचा टाहो फुटतो. कर्ण त्याचे पाय धरतो, क्षमा मागतो, बदल्यात शेकडो गायी देण्याची विनंती करतो. पण तो ब्राह्मण ऐकत नाही, बरोबर? नाही, तो ब्राह्मण क्षमा करत नाही. अत्यंत संतापाच्या भरात तो कर्णाला शाप देतो. ज्याप्रमाणे या गायीच्या मस्तकात तुझा बाण घुसला आहे, तसाच ऐन युद्धाच्या वेळी तुझ्या रथाचे चाक भूमीत रुतून बसेल आणि कितीही जीव तोडून प्रयत्न केले तरी ते बाहेर निघणार नाही. थांबा, हे थोडं अन्यायकारक वाटत नाही का? कर्णाने काही मुद्दामून त्या गायीला नाहलं नव्हतं. तो एक अपघात होता. तो अरण्यात शिकार करत होता. मग केवळ एका अपघातासाठी थेट युद्धाच्या ऐन मोक्याच्या क्षणी रथाचे चाक रुतून बसल्याची एवढी भयंकर आणि जीवघेणी शिक्षा का? हे प्रमाणबद्ध वाटतच नाही. वरवर पाहता हे खरोखरच अन्यायकारक आणि अतिरंजित वाटते. पण जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर समजतं की सामर्थ्यासोबत प्रचंड मोठी जबाबदारी येते. कर्णाकडे साधेसुधे शस्त्र नव्हते. तो शब्दवेधी बाण चालवत होता. जेव्हा तुमच्या हातात अशी अमोघ आणि विध्वंसक शक्ती असते तेव्हा तुम्ही केवळ आवाजावर विसंबून डोळे झाकून तिचा वापर करू शकत नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे. हा प्रसंग कर्णाला जाणीव करून देतो की तो कितीही मोठा योद्धा असला तरी एका क्षणाच्या चुकीमुळे तो एका गोहत्याऱ्याच्या पातळीवर येऊ शकतो. निसर्ग आणि नियती तुमच्या इराद्यांचा विचार करत नाही. ती केवळ तुमच्या कृतीचे परिणाम पाहते आणि ते परिणाम भोगावेच लागतात. म्हणजेच तुमच्याकडे जितकी जास्त शक्ती तितकी तुमची चूक माफ होण्याची शक्यता कमी. हा विचार खरंच सुन्न करणारा आहे. एकीकडे ब्रह्मास्त्र मिळवल्याचा आनंद आणि दुसरीकडे हा असा भयंकर शाप जो थेट युद्धाच्या मैदानात त्याचा घात करणार असतो. पण कर्णाचे हे दुर्दैवाचे दशावतार इथेच थांबत नाहीत. या सखोल चर्चेतील सर्वात अंगावर काटा आणणारा प्रसंग आता घडणार असतो, जो थेट त्याच्या त्या वर्षभराच्या खोट्या ओळखीशी जोडलेला आहे. हे काय प्रकरण होतं? हो, हा या विश्लेषणातील सर्वात उत्कंठावर्धक भाग आहे. परशुरामांचे एक विशेष व्रत पूर्ण झालेले असते. ते अतिशय थकलेले असतात. महेंद्र पर्वतावरील एका मोठ्या वटवृक्षाखाली विश्रांती घेण्यासाठी ते थांबतात. ते कर्णाला आपले मस्तक ठेवण्यासाठी एखादा दगड आणायला सांगतात. पण कर्ण अत्यंत श्रद्धेने स्वतःच्या मांडीवर गुरूंचे मस्तक ठेवतो. परशुराम त्याला म्हणतात, हीच तुझी गुरुदक्षिणा मानतो मी, पण माझी निद्रा पूर्ण झाल्याशिवाय मला उठवू नकोस. निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहून नयेत आणि ते गाढ झोपी जातात. आणि मग तो भयंकर प्रसंग सुरू होतो. परशुरामांच्या बाजूला त्यांचा परशु म्हणजे कुऱ्हाड ठेवलेली असते. त्या परशुवरून एक तीक्ष्ण दातांचा अलक नावाचा कीटक खाली उतरतो. तो कीटक हळूहळू सरकत कर्णाच्या मांडीखाली येतो आणि पाहता पाहता तो कीटक कर्णाची मांडी पोखरू लागतो. एखाद्या जिवंत माणसाचे मांस एक कीटक कणाकणाने पोखरत आहे, रक्त पित आहे, ह्या वेदनांची केवळ कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात. अगदी त्या वेदनेच्या असह्य लहरी कर्णाच्या मस्तकापर्यंत पोहोचत असतात. पण तरीही कर्ण जागेवरून एकसूतभरी हालत नाही. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात, पण त्याची मांडी दगडासारखी स्थिर असते. त्याच्या मनात नक्कीच असा विचार आला असेल की हाताने एका झटक्यात या कीटकाला उडवून लावावे. पण तसं केले तर त्याचे शरीर हलेल. वरून येणारी उन्हाची तिरीप गुरूंच्या चेहऱ्यावर पडेल आणि त्यांचा निद्राभंग होईल. गुरुदक्षिणा अपूर्ण राहील. म्हणून तो सर्व वेदना गिळून तसाच बसून राहतो. तो कीटक अक्षरशः मांस पोखरून मांडीला भोग पाडतो. त्यातून रक्ताची गरम धार वाहू लागते. ते रक्त वाहत वाहत परशुच्या धारेपर्यंत जाते आणि शेवटी त्या गरम रक्ताच्या स्पर्शाने भगवान परशुराम जागे होतात.
आणि जेव्हा परशुराम जागे होतात आणि घडलेला सर्व प्रकार पाहतात तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात बसलेला कर्ण आणि त्याची ती अविश्वसनीय सहनशीलता पाहून त्यांच्या लक्षात येते की हे कोणत्याही सामान्य ब्राह्मणाचं काम नाही. ही सहनशीलता केवळ एका क्षत्रियातच असू शकते. ते संतापाने आणि आश्चर्याने कर्णाला विचारतात, ही हिमगिरीसारखी सहनशीलता एखाद्या ब्राह्मण कुमारात असूच शकत नाही. तू कोण आहेस? सत्य सांग. बापरे, तू क्षण करण्यासाठी किती भयंकर असेल. आणि अखेर कर्णाला सत्य सांगावेच लागते. तो सांगतो, मी भार्गव नाही, मी कर्ण आहे, एक सूतपुत्र. हे ऐकताच परशुरामांचा क्रोध उफाळून येतो. ज्या शिष्याला त्यांनी पोटच्या पोरासारखं मानलं होतं त्यानेच त्यांच्याशी प्रतारणा केली याचा त्यांना भयंकर राग येतो. हो, आणि याच रागातून ते त्याला दुसरा आणि सर्वात भयानक शाप देतात. असत्य ते असत्यच. ज्या ब्रह्मास्त्रासाठी तू मला खोटे सांगण्याची दुर्बुद्धी केलीस ते ब्रह्मास्त्र ऐन युद्धाच्या वेळी जेव्हा तुला त्याची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुला आठवणार नाही. हा शाप म्हणजे कर्णाच्या असत्याचा थेट परिणाम होता. खरंय, सत्य हे सत्यच असते, ते लपवता येत नाही. अगदी. तुम्ही सत्यावर कितीही सुंदर आणि भव्य इमारत उभी केली तरी तिचा पाया जर खोटा असेल तर ती कोसळणारच. असत्याच्या मार्गाने मिळवलेली शक्ती कधीच शाश्वत नसते. एका खोट्यामुळे त्याने मिळवलेली सर्वात मोठी विद्या आता केवळ एक निरुपयोगी ओझे बनली होती. रक्ताळलेली मांडी, अंगावर संन्याशाची वस्त्रे आणि आतून पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं मन घेऊन कर्ण हस्तिनापूरला परत येतो. 2 वर्षानंतर तो परत आला आहे. राजवाड्यात आल्यावर त्याची पत्नी वृषाली त्याच्या जखमेवर लेप लावते. ती त्याला प्रश्नांच्या भडीमारात अडकवत नाही तर एका शांत आधारासारखी त्याच्या पाठीशी उभी राहते. काही काळानंतर दुर्योधन तिथे येतो. दुर्योधन त्याला अतिशय महत्त्वाची बातमी देतो की पांडवांचा अज्ञातवासाचा काळ सुरू झाला आहे आणि तो अत्यंत विश्वासाने कर्णाला सांगतो की युद्धाच्या वेळी कर्णच आपला मुख्य सेनापती असेल. आणि इथे आपल्याला कर्णाच्या व्यक्तिमत्वाचा एक अभेद्य पैलू दिसतो. तो शापित आहे, त्याची कवचकुंडले गेली आहेत, त्याचे ब्रह्मास्त्र ऐनवेळी चालणार नाहीये आणि त्याच्या रथाचे चाक रुतून बसणार आहे. हे सर्व त्याला माहीत आहे. तरीही त्याचा निश्चय ढळत नाही. तो दुर्योधनाला वचन देतो की अर्जुनाला मारल्याशिवाय तो स्वतःचे पाय धुणार नाही. म्हणजे सगळं गमावूनही तो हरलेला नाही. हो ना. जर आपण या संपूर्ण प्रवासाचं सार काढले तर लक्षात येते की कर्णाने कवचकुंडले गमावली, खोटे बोलावे लागले, 2 भयंकर शाप मिळाले, तरीही तो खचून गेला नाही. संकटांचे रडगाणे न घाता परिस्थितीला सामोरे जाण्याची त्याची ही वृत्तीच त्याला खऱ्या अर्थाने महावीर बनवते. आजच्या या चर्चेचा समारोप करताना कर्णाचा हा संपूर्ण अभागी पण तितकाच प्रेरणादायी प्रवास डोळ्यांसमोर उभा राहतो. कसे एकापाठोपाठ एक घडलेले प्रसंग त्याच्या भविष्यातील विनाशाची अचूक पायाभरणी करत होते. पण आजची ही चर्चा संपवताना या सर्व स्रोतांमधून एक असा विचार पुढे येतो जो थेट शब्दांत कुठे लिहिलेला नाही. एक थोडासा अस्वस्थ करणारा विचार. कोणता विचार? आपण सर्वजण कर्णाने गुरुसाठी जे कीटकाचे दुःख सहन केले त्याचे उदात्तीकरण करतो. त्याची सहनशीलता महानच होती. पण विचार करा, कर्णाकडे दिव्य कवचकुंडले होती, परशुरामांचे अमोघ ब्रह्मास्त्र होते आणि रथावर मजबूत चाक होते. पण नियतीने त्याच्याकडून ह्या सर्व जादुई गोष्टी हिरावून घेतल्या नसत्या तर तो केवळ एक वरदान मिळालेला योद्धा म्हणूनच ओळखला गेला असता. पण या शापांमुळे तो निशस्त्र झाला आणि तरीही तो ज्या धैर्याने लढला त्यामुळेच तो आजवर मृत्युंजय म्हणून आपल्या स्मरणात राहिला नाही का? काय वाटतं, जादू श्रेष्ठ की माणसाची सहनशीलता? हा विचार नक्कीच अस्वस्थ करणारा आहे. आपण सर्वजण हा विचार करतच आजची ही सखोल चर्चा थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासोबत.